नॅशनल क्रश हा टॅग मिळवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या साऊथच नाही तर बॉलिवूड सुद्धा गाजवते। एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या रश्मिकाच्या 3 चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर लागोपाठ 500 कोटींचा टप्पा पार करत नवा इतिहास रचलाय। असा भीम पराक्रम करणारी ती इतिहासातली पहिली आणि एकमेव अभिनेत्री ठरली आहे। त्यामुळे आता रश्मिकाचे कोणकोणते बिग बजेट अपकमिंग चित्रपट येणार आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। रश्मिकाने करिअरची सुरुवात कन्नड चित्रपटापासून केली। त्याआधी ती मॉडेलिंग करायची। 2016ला मोठ्या पडद्यावर डेब्यू केल्यानंतर अवघ्या 9 वर्षातच तिच्या सुपरहिट व्हायला गाडीने वेग धरला। तेलुगू चित्रपट डिअर कॉम्रेड मधून ती पहिल्यांदा लाईमलाईटमध्ये आली। यानंतर पुष्पामुळे तिला इंडस्ट्रीमध्ये श्रीवल्लीची ओळख मिळाली। कन्नड पासून तमिळ, तेलुगू आणि बॉलिवूडमध्येही ती चमकली। यानंतर तिच्या पदरी पडला ॲनिमल, ज्याने रणबीर कपूरला सुपरस्टार हा टॅग तर मिळवून दिलाच, पण यासोबतच रश्मिकाच्या पारड्यात तिच्या करिअरचा पहिला 500 कोटी कमावणारा हिंदी मूवी पाडला। रश्मिकाची ब्रँड व्हॅल्यू भलतीच वाढली। ॲनिमलसाठी तिने 4 कोटी रुपये घेतले होते। यानंतर तिच्या पुष्पा 2 ने बॉक्स ऑफिसवर सुनामी आणली। तेलुगू पासून ते हिंदी पर्यंत आणि पहिल्या दिवसापासून ते 5व्या आठवड्यापर्यंत पुष्पा 2 ने सगळेच रेकॉर्ड मोडून काढलेत। पुष्पा 2 साठी तिने तब्बल 10 कोटी घेतले होते। या चित्रपटाने वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर 1800 कोटींचा गल्ला जमवला होता, तर हिंदी बॉक्स ऑफिसवर याने सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले। आजपर्यंत 800 कोटीचा टप्पा कोणीच गाठला नव्हता। ते पुष्पाने साध्य करून दाखवलं। त्यामुळे श्रीवल्ली संपूर्ण जगात पोहोचली। यानंतर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावामध्ये ती झळकली। महाराणी येसुबाई यांची कठीण भूमिका तिने पार पाडली। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांना आवडली। छावाने आणलेलं तुफान सुद्धा 500 कोटींच्या पार पोहोचलं आणि रश्मिका हिंदीमध्ये सलग 500 कोटींचे सिनेमे देणारी पहिली आणि एकमेव अभिनेत्री ठरली। या रेकॉर्ड सोबत रश्मिकाने बॉलिवूडची लीडिंग लेडी दीपिका पादुकोणलाही मागे टाकलं। आता लवकरच रश्मिका ही दबंग सलमान खान सोबत सिकंदर या चित्रपटात दिसणार आहे। येत्या 30 मार्चला म्हणजेच रविवारी हा सिनेमा रिलीज होतोय। यानंतर रश्मिका सुद्धा मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्समध्ये झळकणार आहे। ती मॅडॉकची पुढची फिल्म थावामध्ये आयुष्मान खुराना सोबत दिसणार आहे। याचं दिग्दर्शन पुन्हा एकदा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार करणार आहे। यानंतर तिच्या बिग बजेट चित्रपटांची लाईन बघितली तर रणबीर कपूर सोबत ॲनिमल पार्क, यानंतर कुबेरा हा तेलुगू मूवी, यानंतर पुष्पा 3 द रॅम्पेज हे सिनेमे येणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा लीडिंग ॲक्ट्रेस म्हणून ती 500 करोड क्लबमध्ये आपली जागा बनवणार एवढं नक्की। मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।